जय सियाराम. आज हा व्हिडिओ ना बऱ्याच दिवसाचा आहे, म्हणजे की 2-4 दिवसाचा आहे आणि तो काय अपलोड मला करणं झालेला नाही. ज्या दिवशी आपण पेरूला म्हणजे जैविक खत टाकलेलं ना, त्या दिवशीचा हा व्हिडिओ बनवलेला होता मी. जैविक खत ते टाकून झालेलं होतं, धारा काढायचा टाईम झालेला होता, म्हणून बाया सुटल्या की मी इकडे 5ला लगेचच धारा काढण्यासाठी आलेले. मामा आहेत कामाला ठेवलेले, पण त्यांना मशीन ते लावता येत नाही, त्याच्यामुळं मग मीच धारा काढत असते आणि त्यांचं चालूच असतं. परत त्यांना पण वैरण ठेवायची असते, खुराक ठेवायचा असतो मामांनी पण गाईंसाठी, त्याच्यामुळे मग आपलं दोघांनी धाराला लागलं की बरं पडतं. ह्यांना म्हशीच्या धारा काढायच्या असतात आणि मला गाईंच्या धारा काढायच्या असतात. संध्याकाळचा टाईम झालेला, धारा ते काढून झाल्या बघा आणि आपणसाठी चहा करून आता आम्हाला गावाकडे जायचं होतं. आणि कसं आहे, आमची टॉमिनीनं नुसता हाक जरी मारली का तर पळतच येते बघा. मुक्या प्राण्यांचं खूप छान असतं बाबा. आणि इकडं मग मम्मीला जायचं होतं दवाखान्यात, कारण मम्मी पुण्यावरून आल्यापासून आजारीच आहेत. पुण्यात होत्या का त्यावेळेस पण आजारीच होत्या, त्यांचा सर्दी खोकला काही जाईना गेलं आहे. लक्ष्मीच्या वेळेस आलेले आहेत, त्यावेळेस पण लगेच दवाखान्यात नेलं होतं दुसऱ्या दिवशी आलं की, तरी पण त्यांचा काही सर्दी खोकला राहिलेला नव्हता, म्हणून आणखी चालवले त्यांना दवाखान्यात. आता आमच्या गावाच्या बाहेर म्हणजे की पांगरीला हे आहे, दवाखाना आहे. गावात काय दवाखाना नाही, त्याच्यामुळे मग तिथं दुसऱ्या गावाला जावं लागतं. आणि मग श्रेयाचं इकडं चालू आहे बघा, पप्पा मला जेम्स आणा. लेकरं असंच करतात, कुठं जायचं म्हणलं की पहिलं तर त्यांना खायला आणा, असं मस्तीसारखं चालू असते. चंद्रग्रहण असल्यामुळे रानातून दिवसभर काम करून खूप कंटाळा आला, त्यामुळे आज पोहेवरच भागवलं होतं बघा. छान